आता एक मोठी बातमी त्या पुण्यातून ही धक्कादायक बातमी समोर येते कारण पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार झालाय। पैशाच्या वारातून हा गोळीबार झाल्याची माहिती आहे। आरोपीने स्वतःवर गोळी झाडल्याची ही घटना आहे। पुण्यातील औंध परिसरात हा गोळीबार सुरू आहे। तर मागच्या आठवड्यातली ही तिसरी घटना आहे। पैशाच्या वारातून हा गोळीबार झाल्याची माहिती आहे। गोळीबार सत्र हे महाराष्ट्रात सुरूच आहे। पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे। पैशाच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती आहे। त्यानंतर आरोपीने स्वतःवर ही गोळी झाडल्याची घटना आहे। तर पुण्यातील औंध परिसरात हा गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेला आहे। अमोल, पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुण्यात पुन्हा गोळीबार झालाय। औंध या भागात हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते आहे। घटनेबाबत सविस्तर काय सांगशील? कारण अतिशय धक्कादायक हा प्रकार घडलेला आहे आणि काही वेळापूर्वीच औंध येथील ज्युपिटर हॉस्पिटल जवळ हा गोळीबार करण्यात आलेला आहे। आर्थिक व्यवहारातून व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची माहिती ही प्राथमिकदृष्ट्या समोर आलेली आहे। चतुर्शृंगी पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस आहेत ते सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पण नेमका हा प्रकार का घडलेला आहे याचा तपास पोलीस करतायत। पण आर्थिक देवाणघेवाण मधून हा सगळा प्रकार घडल्याचं पाहायला मिळते। इतकंच नव्हे तर ज्या आरोपीने गोळ्या झाडलेल्या होत्या त्यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यावर देखील गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केलाय आणि स्वतः आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न यामध्ये केलेला आहे। सेम 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये जो घोसाळकर यांच्या प्रकरणामध्ये जशी घटना घडलेली होती अगदी तशीच घटना या ठिकाणी आपल्याला घडलेली पाहायला मिळते। मात्र ही घटना भर रस्त्यामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा नक्कीच अमोल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। उद्धव ठाकरे बोलतायत, थेट जाऊयात। असं काही निमित्त नाहीये, नाही निवडणुका आल्यात ना कोणता कार्यक्रम, असं काही नाहीये। मी तर असं ठरवलं की आता जरा शाखाने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।